श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? आय होप चांगलेच असणार सगळे. स्वामी सगळ्यांच्या पाठीशी राहो. आपण बीबी मराठीबद्दल बोलणार आहोत. नेहमीचा शॉर्ट रिव्ह्यू. यावेळेस खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्ट घडलेली आहे. टास्कमध्ये राखी कॅप्टन झाली आहे. वाव. मला जोपर्यंत माहिती आहे ती अजूनपर्यंत कोणत्या सीझनमध्ये कॅप्टन झाली आहे की नाही मला लक्षात आहे, पण मे बी नाही झाली आहे. हिंदी पण आठवत नाही आणि मराठी पण आठवत नाही. म्हणजे जेवढे मी तिचे सीझन फॉलो केलेत, हिंदी पण आणि मराठी पण. मराठीमध्ये सेकंड आहे सीझन तिचं. पण मला ही गोष्ट कळली नाही की राखीला कॅप्टन बनवण्यासाठी किती जण होते. वरती तर होतेच आणि खाली जे लोक होते दोघीजणी, त्याच्यातसुद्धा राखीसाठीच खेळत होते. दीपालीला कॅप्टन नाही बनायचं, रुचिताला कॅप्टन नाही बनायचं. क्या बात आहे, मस्त. ॲक्च्युली विशालने हा किडा सोडला आहे की जो दुसरा आहे संकेत, तो आत्ता आला आहे. त्यांनी कॅप्टन बनवू नये म्हणून तुमच्या दोघींपैकी कोणी, तिघींपैकी कोणी बनलं पाहिजे. मला सांग, अगर तो कॅप्टन बनतो तर तो स्वतःच्या मेहनतीवर बनतो. मग जर तुम्हाला नाही भेटलं तर तुम्ही टास्क रद्द करणार. त्यामुळे बिग बॉसनी एक फेरी घेऊन आणखीन एक फेरी घेऊन टास्क कॅन्सल करा. टास्क पुढे एन्जॉय करायला भेटतच नाही. ती रुचिता पहिलेच काय खेचते. अरे यात पुढे टास्क जाऊ तर दे रुचिता. आणि रुचिता आणखीन एक गोष्ट, काल एवढं तुझं आपण कौतुक केलं की हा बाबा मुलगीनी चावी स्वतःकडे ठेवली किंवा एवढं छान स्टँड घेतलं. आज परत तेच सकाळी सकाळी होळी खेळताना सोबत उडी मारली त्याच्यावर. हे काय होतं यार, काहीही चाललंय विचित्र. म्हणजे तुला काही डोकं आहे? म्हणजे तुझं काय आता तुला समजवायचं, त्याला तर काय समजून फायदा नाही. ह्याच्यात राकेश खूप जास्त हे आहे की तो राखीला आपल्यामध्ये हे नाही करत आहे. तुम्ही नोटीस करा, त्यांनी नेहमी नाहीच बोललं आहे. तिला कधीही त्यांनी अडकवलं नाही आहे. आणि त्यांनी कधीही गोष्ट त्याच्याबद्दल खूप साऱ्या चुका पण आहेत, नाही असं नाही गेममध्ये, पण या गोष्टीमध्ये मी त्याला बोलू शकते की तो खूपच जास्त म्हणजे व्यक्ती म्हणून मला असं वाटतं खूप चांगलं. कारण का पास्टमध्ये त्याचे रिलेशनशिप होते, त्यामुळे त्याला अक्कल आली असावी की कोण आपल्यामध्ये गुंतलं की किती त्रास होतो. आणि शिवाय हा गेम शो आहे. राखीला तो आवडतो असं कुणाला ज्यालाही वाटतं ते खूप चुकीचं आहे. ते तिचा गेम प्ले आहे. आणि आज तो तिने धिंगाणा घातला होता, आपल्याला तर जाम हसू आलं. जे रडली ती आणि जे तिने स्विमिंग पूलमध्ये उडी मारली, वाव, खूप मजा आली. बेस्ट. कारण का ती एंटरटेनमेंट करायला आली आहे भाई. विशाल बोलतोय की ती नाटककार का, ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे ती कशी आहे बाहेर. तिचा आपण एवढ्या टाईमपासून गेम बघतोय. तर रात्री पण तिचं छान एक राकेश तिला समजावत होता की असं करू नको, तू मला आवडते पण असं तसं, प्रेम असं नसतं तसं. तिला खूप लेक्चर देत होता. आणि भाई प्राजक्ताने गेम खेळायला सुरू केला आहे. वाह. राखीचे कान भरत होती. राखी ऑलरेडी एवढे सीझन करून आली आहे, तिचे कसले कान भरते तिला काही फरक पडत नाही. आणि जेव्हा तुला राकेश बोलला, तुला त्याचा राग आला आहे की तुला कॅप्टन्सी म्हणून का देईल तो तुला कॅप्टन्सी, तू खेळतच नाही आहे भाई. काल त्या विशालची भांडली, आज परत जाऊन त्याच्या याच्यामध्ये जाऊन तू हे करतेस. मग तुला कशाला हवं आहे कॅप्टन्सी? तसं पण तू काही उपयोगाचीच नाही यार. खूप थंड आहे तू आणि तुझं कोणी ऐकणार पण नाही, सिरियसली सांगू तर. आणि राखी असेल, राखी कमान तर ठेवेल ॲटलिस्ट सगळ्यांवरती. आता राखीची कॅप्टन्सी बघायला खूप मजा येणार आहे. बस मला जे रुचिताचं होतं जे मला जराही आवडलेलं नाही आहे, बिलकुल खराब. आणि टास्क उलझीचा टास्क होता. खरंच मला कळत होतं कोण कोणाची रशी घेऊन चालले, काय चालले. खूप गोंधळ होत होता. वरतून ती लोक वेड्यासारखी ओरडत होती. नंतर ती तन्वी दीपालीवर ओरडली. तिला पण खूप ती खटकून राहिली आहे. मे बी तिचा पण विचार चालला आहे की मी ग्रुप सोडू. जसं तिने सोडलं तर तनुश्रीने सोडलं तर तिला असं वाटतं मी पण असं काहीतरी केलं पाहिजे. मे बी असं तिच्या डोक्यात असू शकतं. तर तिला पण ती खटकली कारण का ती ओरडेल. आणि दीपाली हर गोष्टीवर कशाला रडायला पाहिजे? काय गरज आहे? खरंच काय गरज नव्हती या गोष्टीवर रडून सांगायची. तू सिम्पल पण सांगू शकत होती.
आणि तनुश्री, ती मुलगी बोलत होती, तू जरा ऐकून तर घे, तुझा आवाज, तुझी टोन थोडी स्लो तर ठेव. ती पण काहीतरी सांगतेच आहे तुला. काय ह्यांना फुक्कटची ओरडाओरडी करायची आहे मला कळत नाही. आणि प्रभू आणि तन्वीचं तर वेगळंच चाललं आहे. मला मला सांगा, राकेशला ह्या चुगल्या का नाही दाखवत आहे? राकेश तिला बहीण बहीण बोलतो, पण मला कुठूनही ती या लोकांच्या ह्याच्यासाठी हे नाही वाटत आहे. ही फक्त स्वतःचा गेम खेळते. आणि मला असं वाटतं की ह्या लोकांना हे कळलं पाहिजे. तुम्ही हिची पण चुगली दाखवा. ठीक आहे, बाकी काय एपिसोडमध्ये काय नव्हतं. होळी खेळली, जे पण आहे त्यांचं नेहमीचं ते रुटीन ड्रामा राखीचा, जो आवडतो आपल्याला, आपण त्यासाठी बघतो. खूप छान आहे. बाकी काय नाही. कॅप्टन्सीमध्ये कसं काय झालं ते तुम्हाला माहिती आहे. ओके, बाकी डन. बाकी काय विशेष नाही. चला, थँक्यू सो मच. लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. मला माहिती आहे बोलून काही फायदा नाही, तुम्ही करणार नाही. मला कळत नाही, जे लोक काहीही व्हिडिओ टाकतात तुम्ही त्याला खूप लाईक्स देता, कमेंट्स करता. मग जी लोक चांगलं रिव्ह्यू करतात, एक चांगलं काम करतात, ज्या लोकांना इकडच्या तिकडच्या गोष्टी करता येत नाही, त्या लोकांना हक्क नाही आहे आपलं काम करायचं. तुम्ही त्याच्यासाठी पण काही करू शकता ना. मी त्यांना पण सपोर्ट करू शकता. मी सगळ्या माझ्या स्वामी भक्तांना सांगेल, प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनलला ग्रो करायला. कारण का हेच जे हाऊसवाईफ्स असतात ना, ते घरातून काही काम, हेच आपलं घर सांभाळून हेच काम करू शकतात, जे आता सध्या सगळेच करत आहेत. फक्त इतकंच मिळेल, प्लीज सगळ्यांनी मला सपोर्ट करा. थँक्यू सो मच. रिव्ह्यू कसा वाटला ते सांगा. भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.